विधान परिषदेच्या जागा वाटपानंतर मराठवाड्यातील आणि विशेष करून छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघातील काही शिवसेना नेत्यांची नाराजी समोर येते आणि त्यामध्ये अब्दुल सत्तारांचं नाव समोर येतं। अब्दुल सत्तारांनी थेट सांगितलं की भाजपकडून कुठेतरी डावललं जातंय, भाजपकडून मित्र पक्षाचं मुंडकं उडवलं जातं। आणि सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मंत्री भाजपचे नेते रावसाहेब दानवे आहेत। महायुतीत असूनच अशा प्रकारे नाराजी व्यक्त करणं अब्दुल सत्तारांनी खरंच बाजूला केलं जातंय। अब्दुल सत्तारांचा इतिहास महाराष्ट्राला परिचित आहे। एकतर राज्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीनंतर बऱ्याच कालानंतर या निवडणुका आता होत आहेत। आपल्याला जर आठवत असेल तर मागच्या वेळेस जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस मी राज्याचा अध्यक्ष होतो। त्या टायमाला भारतीय जनता पक्षाची संख्या ही शिवसेनेपेक्षा जास्त होती। पक्षी पातळीवर आम्ही आणि आमची टीम देवेंद्रजी आम्ही असं बसलो, कार्यकर्त्याची मागणी की आपली संख्या जास्त, ती जागा आपल्याकडे यायला पाहिजे। पण तो राजकारण तडजोडीचं आहे आणि तडजोडीमध्ये भारतीय जनता पक्षानं त्यावेळेस ती शीट ही शिवसेनेला दिली। बराच कालावधी उलटला आणि त्यानंतर आत्ता निवडणुका झाल्या। आता या निवडणुकीमध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीजवळ बहुमत आहे, पूर्णपणानं बहुमत आहे। जेव्हा तिन्ही पक्षाचे नेते आमचे एकत्र बसले, सुनीत्रा वहिनी बसल्यात, एकनाथराव शिंदेसाहेब बसले, देवेंद्रजी बसले, आमचे प्रदेशाध्यक्ष बसले, त्या टायमाला या राज्यातल्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी पूर्णपणानं चर्चा केली, आकडेवारी समोर आली आणि आकडेवारीच्या आधारे ज्या ठिकाणी ज्यांचं संख्याबळ जास्त आहे त्या ठिकाणी प्रत्येकानं आपला दावा सांगितला। कार्यकर्त्याचा बी आग्रह, पण या जागेचा तिढा शेवटपर्यंत सुटत नव्हता। नाही, याच जागेचा नाही, नाशिकचा बी नव्हता, हाही नव्हता, अन्य काही ठिकाणी ठाण्याचाही नव्हता। पण जो नव्हता तो नव्हता, पण शेवट जेव्हा एकमतानं ही जागा वाटप झाली, प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढावा। वाटप झाल्याच्या नंतर प्रत्येक नेत्यांवर आपल्या आपल्या कार्यकर्त्याला समजून सांगायची जबाबदारी असते। जागा वाटप झाल्याच्या नंतर ही जागा भाजपला सुटली आणि आमचा एक सामान्य कार्यकर्ता सुहास शिरसाट यांना पक्षानं उमेदवारी दिली। सुहास शिरसाटला पक्षानं उमेदवारी दिल्याच्या नंतर अब्दुल सत्तारने फॉर्म भरण्याचं काही कारण नाही आहे, कारण हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि NCPच्या नेत्या सुनीत्राताई वहिनी यांनी घेतलेला निर्णय होता। पण पक्षाच्या विरोधात भूमिका घेणं हे योग्य नाही, तशी ती भूमिका घ्यायला नाही पाहिजे। पण माझी आत्ताही खात्री आहे की 4 तारखेपर्यंत या विषयावर आत्ता मी बोलणं टाळतो आहे, मी बोलणार नाही, कारण नेतृत्व एकत्र बसल। विड्रॉल 4ला आहे, 4 नंतर मला प्रतिक्रिया देता येईल चांगली। नाही, पण तुम्ही सुद्धा त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, तुम्ही मोठे नेते आहात त्या सगळ्या मतदारसंघातले। अशा प्रकारे वक्तव्य करणं महायुतीमध्ये असून की मित्रपक्षाकडनं आमचं मुंडकं उडवलं जातंय। हे बघा, संख्या आमची जास्त असताना जर का आम्ही सीट घेतली तर अन्य दुसऱ्या पक्षांना आमच्यावर अन्याय झाला, हे असं म्हणणं हे काही राजकीय दृष्ट्या बरोबर नाही आहे। त्यांचं म्हणणं काहीच ठेवलं नाही, म्हणजे महापालिकेत सुद्धा तसंच झालं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तसंच झालं आणि त्यामुळे एक भाजपचा एक दबाव आहे आणि भाजप सगळं घेऊन जाते। त्यांचं असंही म्हणणं आहे की शिवसेनेच्या 2 भाग भाजपने केले, आता ते बोलतात। तुम्ही समजून घ्या, प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवायच्या आहेत आणि आपला पक्ष चालवायचा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।